करायला, डीपीआर करायला मी तयारी केलेली, जागा निवडलेली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार आहेत त्यांना व्यवस्थित मोबदला देतो, काळजी करू नका. पुढं मागं मोठं विमान उतरेल अशाही प्रकारची जागा आधीच घेऊन ठेवतो. सायन्स पार्क करतोय, त्याकरता देखील जागा घेतलेली आहे, त्याच्याकरता पण निधी दिलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये काही रस्ते महत्वाचे त्याला प्राधान्य दिलेलं आहे, त्याला चांगले कॉन्ट्रॅक्टर आणतो. इथं काय झालंय, काही बाबतीत पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर एकच आहे. आता पुढारी जर कॉन्ट्रॅक्टर झाला, मी माझ्या बारामतीत, पुण्यात, सगळ्या महाराष्ट्रात सांगतो, ज्याला पुढारपण करायचंय त्यांनी गुत्तेदारी करू नका, आणि ज्याला गुत्तेदारी करायची त्यांनी पुढारपण करू नका. आणि हाय ना लोक भरपूर, ज्याला चांगलं काम करायचंय त्यांनी चांगलं काम करा, त्याला आम्ही व्यवस्थितपणे जो काही त्या कामाला निधी लागेल तो देऊ. परंतु ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे त्यांनी डबल ढोलकी वाजून चालणार नाही, आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मी जसं पुणे जिल्ह्यामध्ये बारामती विकासाचं मॉडेल केलं, माझ्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड हे नवं एक चांगल्या पद्धतीनं, पहिली 3 ग्रामपंचायत होती, अनेक ग्रामपंचायती एकत्र आणल्या, त्यांची झाली नगरपालिका, आणि नंतर त्या नगरपालिकेचं रूपांतर झालं महानगरपालिकेत. आशिया खंडातलं एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. माझ्या बीडचे पण अनेक लोक तिथं कामाधंद्याच्या, नोकरीच्या निमित्तानं आहेत, बरेच जण आहेत. माझ्या लातूरचे आहेत, माझ्या सोलापूरचे आहेत, माझ्या नांदेडचे आहेत, माझ्या अहिल्यानगरचे आहेत. मित्रांनो, इथं किती पुढाऱ्यांनी सांगितलं आपल्याला रेल्वे करायची, झाली रेल्वे. आम्ही आल्यावर रेल्वे बीड टू अहिल्यानगर सुरू केली की नाही, त्याला आता ती इलेक्ट्रिकवर करायची, तेही काम चालू ठेवलंय. त्याच्यात निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे. आम्ही ताबडतोब राज्याचा हिस्सा देऊन टाकला, का तो देण्याचा अधिकार आमच्यामध्ये होता म्हणून दिला. ती चालू केली. मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आलो होतो. ती आता अहिल्यानगर पर्यंत घेऊन चालणार नाही, तिला आपल्याला पुण्याला न्यायचंय. पुण्यामध्ये आता माझं जे स्टेशन आहे तिथं जागा नाही. आता हडपसरला नवीन स्टेशन केलेलं आहे, ते पुण्यातच आहे. त्याच्यामुळं आपल्याला अहिल्यानगर वरून हडपसर स्टेशनला न्यायचं, आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला मुंबईला जायचंय. मुंबईमध्ये देखील देशातल्या सगळ्या रेल्वे गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे तिथं पण प्लॅटफॉर्म शिल्लक नाहीये. परंतु तिथं आम्ही दुसरी व्यवस्था करतोय. आपली नवी मुंबई आहे, जिथं आता नवीन विमानतळ परवा पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. डिसेंबर पासून आता तिथं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची विमानतळ सुरू होणार, विमानं सुरू होणार आहे. हे केलं पाहिजे. हे नुसतं सांगून चालत नाही, कृती करावी लागती. बीडकरांनो, तुम्ही मला साथ द्या, आम्हाला सगळ्यांना साथ द्या. मी यांच्याकडनं कुणाकडनं चूक होऊन देणार नाही. मला पालकमंत्री म्हणून यावं लागेल, त्यावेळेस मी पालकमंत्री पदाचा आढावा घेईन, वेगवेगळ्या कमिट्याचा. त्यावेळेस आमच्या पार्वेताईंना पण वेळ देईल. तुम्ही त्यांना नगराध्यक्ष करावं लागेल. त्याच्यामध्ये बाकीच्या नगरसेवक आमदार आणि बाकीची सगळी टीम आहे, त्यांनाही तुम्हाला निवडून आणावं लागेल. आणि मग मी तुम्हाला सांगतो, तुमची नगरपालिका झाल्यापासून प्रत्येकाची 5-5 वर्षाची कारकीर्द पुढे आणा, आणि आता आमच्या ताब्यामध्ये तुम्ही ही नगरपालिका 5 वर्षाच्या करता द्या. आणि मग तुम्ही तुलना करा की राव अजित पवार बोलत होता ते खरं होतं का खोटं होतं. मी